पुणे शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील मुठा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे पुण्यातील हा भिडे पूल या भिडे पुलाला देखील पाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मुठा नदीची पाणी पातळी देखील वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जोरदार असा पाऊस होतोय आणि दुपारी 1 वाजताच्या सुमारास खडकवासला धरणातून 2000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत देखील आता वाढ होताना पाहायला मिळते। भिडे पूल आधीच मेट्रोच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी वाहतूक ही गेल्या काही दिवसांपासून बंदच आहे। भिडे पुलाच्या लागून असणाऱ्या रस्त्यावरची वाहतूक मात्र सुरू आहे। जर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवण्यात आला तर काही दिवसात भिडे पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। सध्या तरी भिडे पुलावरून पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये, मात्र मुठा नदीच्या पाण्याची जी काही पातळी आहे ती मात्र वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आणखीन पुढील काही दिवस अशाच पद्धतीने पाऊस राहण्याची शक्यता पुणे हवामान खात्याकडून वर्तवली गेलेली आहे। कॅमेरामन शहाजी सहम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।